झटपट तयार, पोटाला थंडावा देणारं काकडीचं धिरडं. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण इथे ना उन्हाळा विशेष काकडीपासून तयार होणारं हे काकडीचं धिरडं बघणार आहे. खरं तर करायला खूप सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते. तर इथे बघा मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यानंतर काकडी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. बरं, हे जे काकडीचं धिरडं बनवण्यासाठी मी ही काकडी वापरली आहे ती साधी आहे. तुमच्याकडे जर हिरव्या सालीची काकडी असेल ती वापरली तरी छान. त्या काकडीने अजूनच खमंग असं हे काकडीचं धिरडं तयार होतं. तर काकडीचे तुकडे घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच पद्धतीने अर्धा वाटी मी इथे रवा घातलेला आहे. रवा तुम्ही कोणताही वापरू शकता, जाड किंवा बारीक. त्यानंतर पाववाटी आपल्याला दही घालायचं आहे. 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घातलेला आहे आणि त्याच पद्धतीने 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट कमी जास्त करू शकता. आता हे जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं, जेणेकरून रवा छान फुलतो. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचेत. यामध्ये मी घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा, त्याच पद्धतीने बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अगदी चिमूटभर खायचं सोडा घालायचा आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा ॲड करू शकता. आता बघा, या पद्धतीने आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे, छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मीडियम आकाराचे धिरडी घालून घ्यायचे आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही काकडीची धिरडी बनवत असताना एकदा आपल्याला धिरडं घालून झालं की त्यावर झाकण घालून द्यायचं आहे आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिट एका बाजूनी धिरडं छान भाजून द्यायचं आहे आणि त्याच नंतर आपल्याला हे उलटायचं आहे. कडा मोकळ्या करून घ्यायच्या, बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आणि त्यानंतर उलटून या पद्धतीने दुसऱ्या बाजूनीही छान भाजून घ्यायचं आहे. लगेच उलटायला जायचं नाही, नाहीतर मग धिरडी मोडण्याची शक्यता असते. तर एका बाजूनी छान भाजून घ्या. 2 ते 3 मिनिट मंद आचेवर छान भाजून घेतलं की त्यानंतर दुसऱ्या बाजूनी भाजून घ्या आणि इथे आपलं धिरडं तयार होतं. तर इथे बघा मी दुसरं धिरडं तुम्हाला घालून दाखवते. या पद्धतीने मीडियम आकाराची धिरडी घालून घ्यायची. झाकण घालून 3 ते 4 मिनिटं मी मंद आचेवर एका बाजूनी भाजून घेतलं. तेल घालून घ्यायचं आहे, कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर अलगद हलक्या हाताने आपल्याला उलटून दुसऱ्या बाजूनी भाजायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की धिरडं खाली चिकटतं आहे तर तुम्ही यामध्ये 2 चमचे बेसन किंवा 2 चमचे गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने मी सगळी धिरडी इथे करून घेतली. तुम्ही बघू शकता अगदी झटपट तयार होतात, भन्नाट लागतात चवीला. मौसूत अशी ही धिरडी उन्हाळ्यात खाण्यासाठी तर खूप पौष्टिक आहेत. तर अशा पद्धतीने सगळी धिरडी तयार झालेली आहेत. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता, टोमॅटोच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा या पद्धतीने मी टोमॅटो सॉसबरोबर हे सर्व केलेलं आहे. तुम्ही असंही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने इथे आपली सगळी काकडीची धिरडी खाण्यासाठी तयार आहेत. ही धिरडी अगदी अशीच खाल्ली तरी खूप छान लागतात चवीला. अशा पद्धतीने काकडीची धिरडी खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन छान खमंग आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.